काय सांगा? दादांची तब्येत काल म्हणजे बरी नव्हती, म्हणून मी कालच सांगितलं होतं की आज भेटायला येणार आहे आणि मला दुपारीच यायचं होतं, पण काही कामानिमित्त मला थांबावं लागलं आणि आता आलोय मी दादांना भेटायला. तुम्ही गंभीर आरोप केला आहे की वाल्मिक कराड्याची बी टीम सक्रिय झाली आहे, मला धमकावत आहे, फोन येत आहेत. मी आज सकाळी विनंती केली आहे सर्वांना, जे कोणी या सिस्टीममध्ये आहेत, जे पोलीस प्रशासन आहे, ज्यावेळेस आरोपी PCR ला येतात, न्यायालय सुनावणीच्या दरम्यान येतात, तर हे विविध जे कधी बघितले नाहीत असे लोक तिथं कोर्टाच्या समोर येऊन दिवसभर बसतात, काही ओळखीचे असतात. तर हे समर्थन आहे का असा माझा प्रश्न आहे, किंवा केलेली गोष्ट ही बरोबर आहे का, किंवा आम्हाला कुठंतरी एक भीतीयुक्त वातावरणात आम्हाला करायचं आहे ह्यांना, यावर मी सकाळी प्रतिक्रिया दिली आहे. या क्षणाची एक मोठी बातमी आहे. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईच्या रुग्णालयात भेट घेतलेली आहे. या संदर्भात मला कुठलीही आत्तापर्यंत माहिती आलेली नाही आणि मला ही माहिती घेतल्याशिवाय मी म्हणजे त्यांच्याविषयी व्यक्त होणं. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियासमोर ही माहिती दिली आहे की जवळपास 4 तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मुंबईमध्ये. याची सगळी शहानिशा समोर येईल काय ते, आणि मग त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ की म्हणजे ती भेट का होती. एकीकडं आपण सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत. दादा ज्या दिवशी माझ्या भावाची हत्या झाली त्या दिवशी दादाला कमीत कमी 7 ते 8 तास रस्त्यावर बसावं लागलं होतं. तिथून झालेली ही न्यायाची लढाई सुरुवात. दादा जोपर्यंत या आरोपींना फाशी नाही होत, जे सगळे आरोपी जेरबंद नाही होत, तोपर्यंत दादा आणि सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत आणि आमची पण अपेक्षा ती आहे आणि मागणी देखील आहे. आज जवळपास 70 दिवस उलटून गेलेले आहेत हत्या होऊन. प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. धमकीचं सत्र केव्हापासून सुरू झालं? ज्यावेळेस आरोपींची सुनावणी असते, ज्यावेळेस आरोपीचं कस्टडी असते, आरोपीला इकडून तिकडे घेऊन गेले जातात, तर तुम्ही कोर्टात देखील बघितलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे. त्याच्या पुढच्या सुनावण्या VC द्वारे करण्यात येत आहेत. मग हे किती गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. जर तुम्ही आरोपीला कोर्टात घेऊन येताना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होतोय, त्यांचे समर्थक गोंधळ करतात, तर हे गांभीर्यानं घेण्याचा भाग आहे, त्यांनी घेतलं पाहिजे. आणि त्याच म्हणजे हे पण तोच प्रकार आहे की कुठंतरी जे पीडित कुटुंब आहे त्याला कुठेतरी भीती घालण्याचा प्रयत्न, त्याला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न, ह्या माध्यमातून हे समोर येत आहे. सुरेश धस यांनी आत्ताच प्रतिक्रिया दिलेली आहे की आमची पारिवारिक भेट होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं. नाही, मी एकाच भूमिकेत आहे, माझ्या भावाला न्याय पाहिजे. मग मी सगळ्या जे आपलं राज्य आहे, सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि या सगळ्या भूमिकेमध्ये मनोजदादा एक पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस दादा आले. अतिशय गंभीर परिस्थिती होती. परिस्थिती अशी होती की FIR काय द्यायचा, FIR काय नोंद करायचा. आरोपीचा जे प्रशासनातले लोक आहेत त्यांना बिलकुल अभय होतं. त्यांना सगळ्यात मोठं काम पडलेलं होतं की हे जे रस्ता रोको केलेला आहे तिथं न्यायासाठीचा, तो मोडकळीस कसा येईल. आम्हाला अंत्यविधी करण्यासाठीची विनंती करत होते, पण दादांनी सांगितलं की आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आरोपी म्हणजे FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि दादांनी ते सगळं करून घेतलं आणि कुठंतरी न्यायाच्या दिशेला त्या दिवशीपासून सुरुवात झाली. खरं तर राज्यभर सुरेश धस यांनी आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्यावरती थेट हल्ले केले होते. मात्र आजची ही झालेली भेट, बावनकुळे असं म्हणतायत की मतभेद होते, मनभेद नव्हते. नाही, ते त्यांच्याच विचाराचा भाग आहे तो. आता मी एकदम छोटा माणूस आहे, मला न्याय पाहिजे. न्यायासाठी मला कुठल्या दारात जावं लागेल, मला काय काय करावं लागेल, त्यासाठी मी रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि आदरणीय दादा आहेत, दादांना मी एक 2-4 दिवसात 8 दिवसात एकदा येतो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो. माझ्याकडून काही एखादी गोष्ट कमी जास्त होते का, किंवा न्याय मागताना अजून काय केलं पाहिजे, त्याविषयी मी दादांशी चर्चा करण्यासाठी येतोय. त्याच भूमिकेत मी आज आलेलो आहे. परंतु त्यांच्या भेटीमुळे तर चर्चा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या फिरू लागलेल्या, प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं. नाही, खून झालेला आहे, खून कुणी केलेला आहे, ते आरोपी गजाड आहेत, संशयित आरोपी आहेत, या प्रकरणाला वेगळं वळण नाही. कारण का न्याय मागायला 18 पगड जातीतील आणि आपण काय एखादी किंवा आपण स्वार्थासाठी काय ह्याच्यात 2 होशन द्या किंवा हा लढा थांबवा. मग कसा थांबेल? लढा थांबूच शकत नाही. मला न्याय पाहिजे, मला न्यायाच्या भूमिकेत आहे. मी न्याय घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही. म्हणजे कुठेतरी सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका बाहेर आलेली आहे. असं सुरेश धस हे आक्रमक थेट हल्ला करत होते.
ते निघाले ते सहभागी झाले होते, तुम्ही देखील त्या मोर्चात सहभागी झाले ही ठरते. आज कुठलीच भूमिका कुणाचीच जी आहे ती समाजासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि अण्णा आणि आमचं कुठलंही काही बोलणं झालेलं नाही. म्हणून ते ज्यांनी प्रसारमाध्यमांना जी प्रतिक्रिया दिली आहे की मी संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायाच्या भूमिकेत आहे, भूमिका ही तशीच राहणार आहे, मी पुरावे देणार आहे, मी सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे. आणि मला देखील तीच अपेक्षा आहे. मला आज मी एकटा आहे, म्हणजे कुटुंबात एक कुटुंब आहे. आमचं कुटुंब हे आता जे काही तुम्ही प्रसारमाध्यम असताल, जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आदरणीय दादा आहेत, आम्हाला तुम्ही जसं जसं पुढे घेऊन जाताल, जसं जसं न्यायाच्या भूमीकडं, तसे मला बघावं लागेल. त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे की ते मात्र ही पारिवारिक भेट होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे झालेल्या भेटीमुळे तुम्ही सुरेश धस यांच्यासोबत काही संपर्क करणार आहात का, की भेट कशी घेतली, काय घेतली, काय? आदरणीय मनोज दादा यांच्याशी मी आता चर्चा करेल या प्रकरणाशी, माझ्या सगळ्या जे की भावाची हत्या केली आहे ह्या चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांनी, या धूर्त लोकांनी, या सैतानांनी, आणि मग नंतर मी व्यक्त होईल. ज्या धमक्या तुम्हाला त्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी आपण काही संपर्क आतापर्यंत केलाय का? मी लेखी स्वरूपात पण दिलेला आहे. ज्या CID ऑफिसला बालाजी तांदळे मला आरोपींचे फोटो दाखवत होता, धमकी देण्याचा प्रयत्न करत होता, धमकी देत होता. आणि ज्या वेळेस मला असं काही होईल त्यावेळेस मी न थांबता जे पोलीस प्रशासन आहे त्यांना कळवतो. कालची देखील जी माहिती आहे की आरोपी आल्यानंतर कोण कोण येतात, म्हणजे आम्हाला धमकवण्याचा करण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळी माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली आहे. ही जी बी टीम तुम्ही म्हणालात, त्या टीममध्ये नेमके किती जण आहेत सांगता येईल का? आपल्याला काहीच माहीत नाही ह्याचं की ह्याच्यामध्ये किती जण आहेत. पण एक मात्र नक्की आहे, ही मोठी टोळी आहे आणि ह्याला समर्थन आहे. जे कोणी पाठीराखे आहेत ह्यांचं समर्थन आहे. समर्थनाशिवाय, यांच्या पाठिंब्याशिवाय हे लोक समोर यायची डेअरिंग करत नाहीत. यांना सांगितलेलं आहे चुकीच्या कामाला आमचं समर्थन आहे, तर ते त्यांनीच स्वतःचा अभ्यास केला पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. संतोष भैया देशमुख यांच्या पत्नीला लिपिक पदाची नोकरी देण्यात आलेली आहे, मात्र तुम्ही ती नाकारली असल्याची माहिती आहे, काय सत्य आहे? नाही, आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. कारण का आमच्या गरजा खूप छोट्या छोट्या आहेत, खूप कमी गरजा आहेत आपल्या. त्या गरजा कशाही पूर्ण होतील, पण न्यायाच्या भूमिकेत कुठंही आम्ही थांबणार नाहीत. आम्हाला कुठल्याही गोष्टीची न्यायापेक्षा आता सध्या गरज नाही. आम्ही त्यावर कुटुंबात देखील चर्चा करणार आहोत आणि पुढील निर्णय घेणार आहोत. सुरेश धस यांची 4.5 तास चर्चा जवळपास झालेली आहे, त्यामुळं चर्चांना उधाण आलेलं आहे की या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं, असं काही नाही. वेगळं वळण काहीच लागू शकत नाही. आणि आदरणीय दादांशी मी चर्चा करणार आहे. आता जे काय आतापर्यंत झालंय त्यांना मी सांगणार आहे, आणि जी भूमिका सर्वांची असेल या भूमिकेमधून जाताना त्याच्यावर आपण पुढे चालणार आहोत. तर नक्कीच हे होते सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ते आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकरणाची ते माहिती आज त्यांना सादर करणार आहेत. कॅमेरा पर्सन असगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली, जालना.